थांबा, हे पिण्याआधी 1 मिनिट थांबा. दूध आणि केळी आपल्याला खूप हेल्दी वाटते, पण आयुर्वेदानुसार हे कॉम्बिनेशन काही लोकांसाठी शरीरावरती ऍडव्हर्स इफेक्ट करू शकतं. आज आपण अशा 10 कॉम्बिनेशन बघणार आहोत जे आपण रोज खातो पण चुकीच्या पद्धतीने. आयुर्वेदात यालाच म्हणतात विरुद्ध आहार. आणि इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे मॉडर्न सायन्स मध्ये बी काही केसेसमध्ये डायजेशन कॉन्फ्लिक्ट, फर्मेंटेशन आणि ऍब्सॉर्प्शन इश्यूज दिसून येतात. म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटचा कॉम्बिनेशन सर्वात जास्त इग्नोर होतो. आता विरुद्ध आहार म्हणजे काय? आयुर्वेदानुसार प्रत्येक अन्नाचा एक गुणधर्म असतो, काही उष्ण, काही शीत, काही जड, काही हलके. जेव्हा विरुद्ध गुणांचे पदार्थ एकत्र येतात तेव्हा पचन संस्थेवर अतिरिक्त ताण येतो. मॉडर्न टर्म्स मध्ये सांगायचं झालं तर डायजेशन टायमिंग, मिसमॅच, एन्झाईम कॉन्फ्लिक्ट, गट फर्मेंटेशन. दीर्घकाळ हे चालू राहिलं तर काही लोकांमध्ये ब्लोटिंग, ऍसिडिटी, स्किन इश्यूज, फटीग अशी सिम्पटम्स दिसू शकतात. आणि हा कन्सेप्ट चरक साहित्यामध्ये खूप आधी सांगितलेला आहे. विरुद्ध आहार नंबर 1, दूध आणि मासे. हे बघा, दूध आणि मासे एकत्र किती साधं वाटतं ना, पण आयुर्वेद सांगतं हे कॉम्बिनेशन म्हणजे शरीरात हळूहळू विष पेरण्यासारखं आहे. दुधाचा स्वभाव थंड, गोड, जड आणि माशाचा स्वभाव उष्ण, तीक्ष्ण आणि हलका. हे दोन्हीही एकत्र आले तर शरीर कन्फ्युज होतं, त्याला काय करावं ते कळत नाही. आयुर्वेद सांगतो याचे परिणाम होतात त्वचेचे आजार, खाज, अनेक समस्यांचं मूळ बऱ्याचदा इथेच असतं. आपल्यापैकी किती जण मासे खातात आणि नंतर जेवणात दूध पितात, किंवा रात्री फिश करी आणि सकाळी दुधाचा चहा. हे नंतर सुद्धा धोकादायक आहे, कारण पचन रात्रभर चालू असतं. तर मग पर्याय काय? माशानंतर किमान 4 तास दूध नको, किंवा माशाऐवजी डाळ आणि दूध घ्या. विरुद्ध आहार नंबर 2, मध आणि गरम पाणी किंवा चहा. वजन कमी करायचं आहे, मग सगळ्यात आधी गरम पाण्यात मध घाला. ते तुम्ही ऐकलं असेल, पण आयुर्वेद सांगतं हे ऍडवाइस तुम्हाला आजारी बनवतं. मध हा अत्यंत एक डेलिकेट पदार्थ आहे. त्याला 60 अंशापेक्षा जास्त तापमान दिलं की त्याचं कंपोजिशन म्हणजे घटक बदलतात. आयुर्वेद याला म्हणतो मधाचं विष होणे. हायड्रॉक्सी मेथिल फर्फ्युरल नावाचं टॉक्सिक कंपाऊंड तयार होतं. म्हणजे तुम्ही वजन कमी करण्यासाठी रोज सकाळी एक प्रकारचं टॉक्सिन पितात. जिम मध्ये जाणारे, डाएट करणारे, हेल्थ कॉन्शियस लोक हे सर्वात जास्त ही चूक करतात. सोशल मीडियावर हे व्हायरल आहे, पण हे व्हायरल म्हणजे बरोबर नाही. तर याला पर्याय काय की कोमट पाण्यात मध, टेम्परेचर खूप कमी असेल तरच चालते, किंवा मध थेट चमच्याने खा. विरुद्ध आहार नंबर 3, दूध आणि लिंबू किंवा आंबट फळं. दूध आणि लिंबू एकत्र येताच दूध फाटते, हे तर दिसतच आहे, कर्डल इफेक्ट म्हणतात. पण पोटात सुद्धा हेच होतं, पण आपल्याला दिसत नाही म्हणून आपण करत राहतो. फ्रूट योगर्ट, सिट्रस, स्मूदी विथ मिल्क, ऑरेंज ज्यूस, आफ्टर सेल विथ मिल्क, या सर्व गोष्टी पोटात हीच रिएक्शन घडवतात. परिणाम गॅस, ब्लोटिंग, ऍसिडिटी, अपचन. हे रोज थोडं थोडं सहन करता आणि मग म्हणता पचन बिघडलंय. मग पर्याय काय? तर स्मूथीमध्ये दूध नको, कोकोनट वॉटर किंवा प्लेन वॉटर प्या. लाईम वॉटर वेगळं आणि दूध वेगळं. विरुद्ध आहार नंबर 4, तूप आणि मध समप्रमाणात. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. तूप आणि मध दोन्ही आयुर्वेदात अत्यंत पवित्र, पण एकत्र आणि समप्रमाणात ते विष बनतात. चरक संहितेत स्पष्ट सांगितले आहे, समम तू मधु सर्पेशी विषम, म्हणजेच समान प्रमाणात मध आणि तूप विष समान आहे. हे स्लो पॉइझन आहे, लगेच जाणवत नाही, परंतु वर्षानुवर्षे शरीराला आतून कमकुवत करते. अनेक घरात आजही लहान मुलांना सकाळी तूप आणि मध एकत्रच आठवतात, शुभ प्रसंगी देतात. हे ट्रेडिशन आहे, पण आयुर्वेद सांगतो थोडं कमी किंवा जास्त प्रमाण ठेवा, समान नको. याला पर्याय काय की तूप वेगळं ठेवा, मध वेगळं ठेवा, किंवा वेगवेगळ्या वेळी द्या. विरुद्ध आहार नंबर 5, दूध आणि केळी. बनाना मिल्कशेक सर्वात आवडतं. जिम नंतर, सकाळी नाश्त्याला हे सर्वात पॉप्युलर आहे आणि सर्वात जास्त चुकीचं सुद्धा आहे. दूध पचायला जड, केळी ही जड, एकत्र आल्यावर पचन संस्था ओव्हरलोडेड होते, टॉक्सिन्स तयार होतात,
कफ वाढतो, सर्दी, खोकला, जडपणा हे लक्षणं येतात. आणि जिम नंतर हे घेणं म्हणजेच वर्कआउट केलं आणि स्वतःच साबोटॅज केलं. याला पर्याय काय, तर केळी एकट्याने खा किंवा दुधाशिवाय स्मूदी घ्या. डेट्स, आल्मंड, कोकोनट ऑइल हे घेऊ शकता. विरुद्ध आहार नंबर 6 मासे आणि दही. फिश टिक्का विथ रायता. साऊंड फॅमिलियर? हे रेस्टॉरंट मध्ये अगदी कॉमन कॉम्बिनेशन आहे. मेन्यूवर असतं लुक्स परफेक्ट, टेस्ट ग्रेट आणि शरीरासाठी डिझास्टर. मासे उष्ण, दही थंड, दोन्ही प्रोटीन एकत्र आल्यावर शरीरामध्ये बायोकेमिकल कन्फ्युजन होतं, टॉक्सिन्स तयार होतात, त्वचेवर येतात पिंपल्स, रॅशेस, इरिटेशन. स्किन प्रॉब्लेम आहेत, एक्झिमा, सोरायसिस. आयुर्वेद सांगतो आधी खाण्याचे हे कॉम्बिनेशन्स बघा. तर पर्याय काय, फिश सोबत ग्रीन चटणी, लेमन आणि रायता वेगवेगळ्या मील मध्ये घ्या. विरुद्ध आहार नंबर 7 फळे आणि जेवण एकत्र. फ्रूट सॅलड ॲज डेझर्ट, वॉटरमेलन आफ्टर लंच. हे हेल्दी वाटतं पण ते नाही. फळे लवकर पचतात, 30-45 मिनिटांमध्ये पचतात. भात चपाती उशिरा पचतात, 3 ते 4 तास लागतात. एकत्र खाल्ल्यावर फळे अडकतात, फर्मेंट होतात. गॅस, ब्लोटिंग, ऍसिडिक बर्फ हे सगळं त्यातून येतं. हेल्दी खाण्याच्या नावाने आपण अनहेल्दी गोष्टी करत असतो. तर याला पर्याय काय, फळे जेवणाच्या आधी 30 मिनिटं किंवा जेवण झाल्यानंतर 2 तासाने. विरुद्ध आहार नंबर 8 दही आणि कांदा म्हणजे रायता. रायता जेवणाचा अविभाज्य भाग आहे पण त्यात कांदा टाकता. आयुर्वेद म्हणतो हे कॉम्बिनेशन शरीरात आम म्हणजेच टॉक्सिन्स वाढवतं. दही थंड, कांदा उष्ण एकत्र आल्यावर बॅलन्स बिघडतो. जठराग्नी म्हणजेच पचनशक्ती कमकुवत होते, जड वाटतं, झोप येते, जेवणानंतर एनर्जी कमी होते. तर याला पर्याय काय की रायतामध्ये काकडी, जिरा, कोशिंबीर टाका. कांदा स्किप करा. विरुद्ध आहार नंबर 9 चहा प्लस कॉफी प्लस ब्रेड प्लस बिस्किट. सकाळचा नाश्ता चहा आणि बिस्किट किंवा कॉफी आणि टोस्ट. 90% भारतीय घरात हेच होतं आणि शरीराला हळूहळू कमकुवत करतंय. चहातलं टॅनिक ऍसिड व्हीट मधल्या आयर्नला ब्लॉक करतो, म्हणजेच तुम्ही जे व्हीट खाता पण आयर्न शरीराला जात नाही. आयर्न डेफिशियन्सी, अशक्तपणा, थकवा याचं एक हे मोठं कारण आहे. आणि आपण म्हणतो डॉक्टर म्हणाले आयर्न कमी आहे पण आपण कारण बघत नाही. याला पर्याय काय, चहा रिकामे पोटी नको. नाश्त्यानंतर 30 ते 45 मिनिटांनी तुम्ही चहा घेऊ शकता. विरुद्ध आहार नंबर 10 दूध प्लस मीठ किंवा खारट पदार्थ. आणि आता सर्वात धोकादायक जे सर्वात जास्त इग्नोर होतो, दूध आणि मीठ. चीज, सॉल्टेड बटर, खारट क्रॅकर्स, सॉल्टेड पॉपकॉर्न आणि नंतर दूध किंवा दुधात सॉल्ट घालून कुकिंग. आयुर्वेद सांगतो दूध आणि मीठ हे विरुद्ध आहार आहे. दोन्ही हे कॉम्बिनेशन सर्वात जास्त त्वचेच्या समस्या निर्माण करतं. पिगमेंटेशन असेल, अनइव्हन स्किन टोन असेल, क्रॉनिक स्किन इश्यूज असेल, याचं मूळ हे इथे कदाचित असू शकतं. याला पर्याय काय, चीज सँडविच नंतर दूध नको. साल्टी स्नॅक्स किंवा मिल्क वेगवेगळं घ्या. आता 1 मिनिट थांबा. या सर्व गोष्टी ऐकून घाबरू नका. आयुर्वेद म्हणजे फक्त रिस्ट्रिक्शन नाही, आयुर्वेद म्हणजे जागरूकता, तुमच्या शरीराची भाषा समजून घेणं. तुम्हाला एकाच दिवशी सगळं बदलायची गरज नाही. एक कॉम्बिनेशन बदला, 1 आठवडा बघा, शरीर काय सांगतं ते ऐका. आयुर्वेद हे 5000 वर्ष जुनं शास्त्र आहे. हे आपल्या पूर्वजांनी अनुभवातून लिहिलं आहे. आपण फक्त त्याच्याकडे परत जायचं आहे. कमेंट मध्ये नक्की सांगा 10 पैकी तुम्ही कोणती चूक रोज करत होता आणि हा व्हिडिओ त्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला शेअर करा जी बनाना मिल्क शेक पिते. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सकाळी उठल्यावर आयुर्वेदाप्रमाणे पहिलं काय करायचं. तोपर्यंत स्वस्थ राहा, सजग राहा. नमस्कार.